यादसाठी केला होता अट्टहास
कृष्णेचिया कुंडलिया कुंडलिया
याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. कौतुक वाटे झालिया वेचाचे, नाव मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे उक्ती पर्णिनीवरी, आता दिस सारी खेळी मेरी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा कृष्णेची या. प्रथम ही गुरु को शीश नमाओ, प्रथम ही गुरु को शीश नमाओ,
नावाचं. हरी याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदे जगतवंदे देवमान्य संत जगमान्य संत लोकमान्य संत संत सम्राट श्री तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. अभंगावरती चिंतन करण्याच्या आधी, अभंगावरती काही बोलण्याच्या आधी किम प्रयोजनम, तर महाराज या पवित्र भूमीमध्ये योगीराज संत गजानन महाराजांच्या परिसरामध्ये परमपूज्य वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु की ज्यांच्या नावाने त्यांच्या कृपेने आपला हा परिसर पावन झाला, सद्गुरु भोजने महाराज, आणि त्यांच्या चरणकमलाने हा परिसर दुमदुमतोय महाराज. या पवित्र ग्रामामध्ये, पवित्र धामामध्ये आणि या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीमध्ये आणि असलेलं आपलं हे सुंदर प्रकारचं ग्राम आणि या गावामध्ये कार्यक्रमाचं काय निमित्त आहे. जवळजवळ माझ्या समोर जे बसलेली मंडळी आहेत महाराज, ज्ञानानं समस्त वैभवाने असणारी गुरुजन मंडळी, तर महाराज जो अभंग तुकोबारायांचा निवडलेला आहे तुमच्या पुढे म्हणून दाखवला. निवेदन असायत महाराज की या पवित्र धामातून एक जीवात्मा नश्वर शरीराचा त्याग करून जिथून तो जीवात्मा आलेला आहे त्या जीवात्म्याचा प्रवास संपलेला आहे. आणि म्हणून महाराज शास्त्रामध्ये काही कार्यक्रमाचे प्रकार आलेत महाराज. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायचित्त कर्म. तर आजचा जो कार्यक्रम आहे हा का नित्य कर्मामध्ये मोडतो, का प्रायचित्त कर्मामध्ये मोडतो, का काम्य कर्मामध्ये मिळतो, का नैमित्तिक कार्यक्रमामध्ये मिळतो, तर ते नैमित्तिक प्रकारचं ही कीर्तन आहे महाराज. आणि या कीर्तनाच्या बुडाशी जे अशा प्रकारचं एक प्रकारचं जे काही कार्य आहे ते म्हणजे एक व्यक्ती आपल्या गावातून निघून गेली. परमार्थिक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आज जवळजवळ 13 दिवसापासून ते आपल्याला दिसत नाही. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण मधुकर पमाजी ढोकणे महाराज यांच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यांचा जो परिवार आहे, शोकाकुल जो परिवार आहे, ते आमचे हरिभक्तीपरायण परमस्नेही आदरणीय रमेश मधुकर ढोकणे, अरुण मधुकर ढोकणे आणि विशाल कैलास ढोकणे आणि सर्व समस्त ढोकणे परिवार यांच्या माध्यमातून महाराज हा कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. मरायचं एक दिवशी माणसाला जायचं आहे, कारण मृत्यू लोकाचा नियम आहे. उपजे ते नासे, नासे ते पुनर्पी दिसे. जे जन्माला आलेलं आहे ते एक दिवशी जाणार आहे. पण महाराज मरण कसं व्हावं आणि कोणत्या स्थितीला प्राप्त व्हावं याची सुंदर प्रकारची रूपरेषा आहे. बाबा निघून गेले आणि बाबा निघून गेल्यानंतर हरिभक्तीपरायण रमेश महाराजांचं आमच्यावर असलेलं प्रेम या विदर्भामध्ये जन्माला आले. विदर्भ सामान्य नाहीत महाराज.
महाराष्ट्राच्या भूमीमध्ये विदर्भ शब्द लागला. विदर्भ नाम विद्वानांची भूमी, की ज्या भूमीमध्ये विद्वान जन्माला आलेत महाराज. एवढे मोठे विद्वान जन्माला आले की माऊली वैष्णव ज्ञानोबारायांच्या पत्रावरती ज्यांनी सही करावी एवढे विद्वान. माऊली वैष्णव ज्ञानोबारायांचं सुंदर प्रकारचं उभेहूब चित्रकरण ज्यांनी करावे आपल्याच भागातले, दोन्ही डोळ्याने अंधळे ज्ञानचक्षु बाबा. एवढी विद्वान पुण्यभूमी, आणि ज्या पुण्यभूमीमध्ये आपण विदर्भामध्ये राहतो, आपण त्याच्यापेक्षाही विद्वान लोक आहात महाराज. आणि या पुण्य भूमीमध्ये हरिभक्तीपरायण आमचे ढोकणे महाराज ज्यांचे वडील गेलेले आहे, आणि त्याच निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. महाराज कीर्तन करायला म्हटलं म्हणजे तेरवीचं कीर्तन किंवा असं कीर्तन करताना जाणाऱ्याचंही भाग्य लागते महाराज, जाणाराचंही भाग्य लागते महाराज. एक दिवशी हे नश्वर शरीर सोडून आपल्याला जायचं आहे. पण महाराज इथे जे मंडळी आपल्याला उपलब्ध झालेली आहे, परमपूज्य वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु भोजने महाराज यांचा उत्सव चालू आहे. काय चालू आहे? उत्सव चालू आहे. आणि या उत्सवामध्ये जे वारकरी संप्रदायाचं वैभव आहेत महाराज, निष्कलंक वैभव जे वारकरी संप्रदायाचं आहे, लोक वारकरी संप्रदायावर कलंक लावला तो भाग वेगळा आहे. पण पांढऱ्या कपड्यावर जसा डाग राहू शकत नाही, तसं वारकरी संप्रदायाचं जिवंत उदाहरण हा अशा प्रकारचा जो वारकरी इथे उभे आहेत महाराज, हे वारकरी संपाचं विशेष वैभव इथे उभं आहे. आणि हे वैभव हरिभक्तीपरायण रमेश ढोकणे महाराज यांच्यावर प्रेम करणारी ही परिसरातील मंडळी आहे. आणि त्या परिसरातून आलेली सर्व मंडळी, आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार मंडळी, महाराज मंडळी, गायनाचार्य मंडळी, समोर बसलेले सर्व श्रेष्ठ श्रोते महाराज. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे आम्हाला, थोडा आवाज वाढवता येईल तर वाढवा. आमचे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे, कीर्तनकार मोठा नाही, कोणताच कीर्तनकार मोठा नाही. महाराज या परंपरेमध्ये 190 वर्षापासून ती परंपरा खानदेशातून चालू आहे. या विदर्भामध्ये भजन कशाला म्हणतात माहित नव्हतं, कीर्तन कशाला म्हणतात माहित नव्हतं, कथा कशी असते या विदर्भात त्या मंडळींना माहित नव्हतं. 190 वर्षाच्या आधी परमपूज्य वैकुंठवासी सद्गुरु झेंडूजी महाराज बेडीकर, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव, ज्या वेळेला पंढरपूरच्या वारीला गेले, नाही तर ते ओंकारेश्वरला चाललेले होते, काशीला चालले होते. काशीला भल्या मोठ्या महात्म्याची भेट झाली. कुठे निघाला महाराज? सांगितलं काशीमध्ये. काय करता काशीला जाऊन? पंढरपुराला जा. दिव्य महात्मा मिळाल्यानंतर झेंडूजी महाराज बेडीकर, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव, त्यांचे मामा सांडू मामा गाडेगावचे, तिथून पंढरपुरामध्ये गेले. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर आता जी कार्तिकीची वारी चालू आहे, ती कार्तिकीची वारी चालू होती महाराज. आणि त्या कार्तिकीच्या वारीमध्ये महाराज विठोबा वास्करांचं कीर्तन चालू होतं. आणि त्या विठोबा वास्करांच्या कीर्तनामध्ये परमपूज्य सद्गुरु झेंडूजी महाराज बसले आणि कीर्तन झाल्यानंतर जा आपल्या घरी. झेंडूजी महाराज म्हणता, महाराज आमचं घरही नाही ना, वाडाही नाही ना, काहीच नाही, कुठे जावं? हे जे तुम्ही केलं त्याला कीर्तन म्हणतात, याला मृदंग म्हणतात, टाळ. महाराज रडू आलं त्या महात्म्याला. सांगितलं, महाराज या परमार्थापासून, कथा कीर्तन प्रवचनापासून आमचा खानदेशातील समाज वंचित आहे. सैराट लोक धावत आहे, परमार्थ नाही आमच्याकडे. म्हणून हा परमार्थ तुम्ही आमच्याकडे नेण्याकरता तुम्ही मला अनुग्रह करा, मला तुमचा शिष्य बनवा. 190 वर्ष या कथेला झालेले आहे. आणि महाराज जगद्गुरु तुकोबारायांचे शिष्य निळोबाराय
निळोबारायांचे शिष्य विठोबा मल्लप्पा वास्कर, मल्लप्पा वास्करांचे शिष्य विठोबा वास्कर आणि विठोबा वास्करांचे शिष्य सद्गुरू झेंडूजी महाराज यांनी 190 वर्षाच्या आधी कार्तिकी एकादशीला त्यांच्या गळ्यात माळ टाकली आणि तेच गुरु महाराज खानदेशामध्ये ही परंपरा घेऊन आले। आणि खानदेशामध्ये परंपरा घेऊन आल्यानंतर मकुंद महाराज आपल्या परिसरातले आणि परमपूज्य वैकुंठवासी सद्गुरू सकाराम महाराज यांची भेट सद्गुरू महाराजांना मुक्ताबाईच्या वारीला झाली आणि सद्गुरू सकाराम महाराजांनी हा परमार्थ आपल्या विदर्भामध्ये आणला। ही परंपरा आपल्याकडे अशी आली आहे। आणि ही परंपरा सद्गुरू झेंडूजी महाराज विश्वसंत जगद्गुरु तुकोबारायांची परंपरा। आणि या परंपरेमध्ये 190 वर्षाच्या आधी असे वारकरी संप्रदायाचे अलंकार निर्माण झाले। माझे गुरुवर्य परमपूज्य वैकुंठवासी गुरुनाम गुरु जगन्नाथ महाराज अंधाळेकर, तालुका यावल, जिल्हा जळगाव। 98 वर्षापर्यंत त्यांनी पायी वारी करावी। 5 वाऱ्या पंढरपूर, आषाढी, कार्तिकी दोन्हीकडून पायी, पैठण पायी, 9.5 महिने एका वर्षातून पायी चालावं। त्यांच्या मी शिष्य आहे, ही आपली परंपरा। आणि याच परंपरेनुसार वारकरी संप्रदायाला धरून हा आमचा एवढा समुदाय जो उभा आहे, हा वारकरी परंपरेचा समुदाय, वारकरी परंपरा। मी तुमच्या चरणाला साष्टांग प्रणिपात दंडवत। हे आमचं वैभव आहे। आणि या न्यायाला अनुसरून ढोकणे बाबा निघून गेले, म्हणून त्यांच्याच अशा प्रकारे तो अभंग मी चिंतना करता जो निवडलेला आहे, तो अभंग विश्व संत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। आजकाल जगद्गुरु कोणी होईत चाललंय, जगद्गुरु पण 3च झाले, त्यांच्यामध्ये जगद्गुरु तुकोबारा आहे। यांचा 4 चरणाचा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या जसा टिकेला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा। महाराज सांगतात की माझ्या जीवनाचा शेवट गोड व्हावा, त्याच्याकरता मी रात्रंदिवस प्रयत्न करतोय। अट्टहास म्हणजे प्रयत्न। आणि बरेच दिवसापासून, बरेच अवतारामध्ये, बरेच जन्मामध्ये मी प्रयत्नच करतोय। या जसा टिकेला होता अट्टहास। कशा करता अट्टहास करता तुकोबाराया तुम्ही, की माझ्या जीवनाचा शेवट गोड व्हावा, त्याच्याकरता माझा प्रयत्न चालू आहे। आणि तो आमचा झाला। आणि झाल्यानंतर महाराज सांगतात, आता निचंतीने पावलो विसावा। आता या शब्दाचा अर्थ म्हणता वर्तमान काल, याचा अर्थ असा आहे की मागे झाला नसावा, म्हणून आता, आता झाला, मागे झाला नव्हता। आता निचंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेची या। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आमची जे धाव होती, जन्माला येणं आणि मरण, हे आमचं संपलं। आम्ही आमच्या प्रवासाला गेलो। कवतूक वाटे झाली या वेचाची। कवतूकस्पद गोष्ट अशी आहे की आजपर्यंत जे लोक, काही लोक तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक गेले, ते काया सोडून गेले, त्यांच्या शरीराची राख झाली, पण आमची मरणाहाटी सुटली काया। हे शरीराला काळाची बाधा लागली नाही, आम्हाला स्पर्श सुद्धा आम्हाला झाला नाही। हे कौतुक आमच्या जीवनात आहे। तुमच्या आमच्या शरीराला आपली काया जमिनीवर पडते, त्याला अंतिदह देण्यात येतो, त्याला म्हणतात अग्नी लावणे। पण महाराज म्हणतात की आमच्या कायेला यमराजाचा स्पर्श झाला नाही। हे कौतुक झालिया वेचाचे नाव मंगळाचे तेने घेऊन। त्या भगवंताचं नामचिंतन रात्रंदिवस आमच्या मुखामध्ये होतं। आणि झालं काय, लोक रात्रंदिवस तपश्चर्या करतात मुक्ती मिळवण्याकरता। ती मुक्ती माझ्या घरी मी लग्न लावून आणलं। पूर्वी लग्न होते परण्याचे, तुका म्हणे मुक्ती परणली नोवरी, आणि आता दिसचारी खेडी मेडी। म्हणून या
प्रसंगामध्ये थोडक्यात वर्णन आपल्याला साधायचं आहे वेळेच्या आत. म्हणून महाराज भजन करा विठ्ठल आवाज वाढवा. तुम्हाला माहित आहे ना मंगेश भाऊ. म्हणून महाराज असा धावता अर्थ मी तुमच्या पुढे ठेवलेला आहे. प्रिय सज्जनांनो, प्रत्येक जीवाला असं वाटतं की आपला अंत चांगला झाला पाहिजे, आपला शेवट चांगला झाला पाहिजे, किंवा अति खाली बोलायचं झालं की आपलं मरण चांगलं झालं पाहिजे. उभे राहणारे अधिक बसणारे सर्वांना असं वाटतं की आपल्या जीवनाचा शेवट गोड व्हावा, चांगला व्हावा, निर्भय व्हावा. तुकोबारायांचा जीवनाचा शेवट गोड झाला त्याच्यामध्ये काही शंका नाही. पण आपल्याला असं वाटतं की आपल्याही जीवनाचा शेवट गोड व्हावा असं आपल्याला वाटतं. प्रत्येकाची ती आशा आहे. पण महाराज लौकिक व्यवहार जो आहे, लौकिक व्यवहार म्हणजे तुम्ही आम्ही जे लोक बोलतात ते लौकिक व्यवहार असा आहे की अलीकडे लोक कोणालाही शेवट गोड म्हणायला लागलेत. महाराज विठ्ठल सहज माणसं बोलतात माझ्या वडिलांचा शेवट गोड झाला, माझ्या आईचा शेवट गोड झाला. लौकिक व्यवहार असा आहे. लोक म्हणतात कशाने शेवट गोड झाला? नातू पणतू, बंगला, पैसा, विस्टेट, कशाची कमतरता आमच्या बाबाला जीवनामध्ये राहिली नाही. अजून काय राहिलं आमच्या जीवनामध्ये? आनंदाने शेवट गोड झाला. प्रेत मसणभूमीमध्ये गेल्यानंतर मराठवाड्यामध्ये लोक साखर वाटतात. या महाराज, अरे दुःख झालंय ना, आपल्या घरातलं कोणी मेला आहे ना, मग साखर का वाटतात मशनभूमीमध्ये? काही काही गावामध्ये प्रथा आहे. घ्या महाराज साखर, आमच्या बापाचा शेवट गोड झाला. हे घ्या पेढे, पेढे वाटण्याची पद्धत आहे बाबाची कुठे कुठे. पेढे घ्या. का बरं? दुःख झालं रडतात ना आपण. नाही महाराज, हे पेढे घ्या, आमच्या बापाचा शेवट गोड झाला. परमार्थिक दृष्टीने याला शेवट गोड म्हणता येत नाही. लोक म्हणा, तुम्ही आम्ही म्हणा. अरे पेढे देऊन मसनभूमीमध्ये पेढे किंवा साखर वाटून जर गोड तोड झालं असतं तर तुकोबाने कधी म्हटलं ना, हा पेढे घेतल्यानंतर साखर सेवन केल्यानंतर जीभ गोड होईल, तोंड गोड होईल, पण शेवट गोड नाही होत. त्याच्याने साखर खाल्ल्याने गोड होईल तोंड, पण मात्र पेढे खाल्ल्याने गोड होईल आपली जिव्हा, पण शेवट गोड होत नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगता आमच्या जीवनाचा शेवट गोड झाला. मग महाराज समाज जो आहे, समाज शेवट गोड कशाला म्हणतो? आणि खऱ्या अर्थाने माणसाचा शेवट गोड, भक्ताचा शेवट गोड कसा होतो, कशा पद्धतीने होतो, एक मीमांसा, एक चिंतन मी तुमच्या पुढे मांडणार आहे. भजन करा विठ्ठल. महाराज आद्य कवी महर्षी वाल्मिक महाराज चरितम रघुनाथस्य शतकोटी पविस्तरम एक एकमक्षरम पुंसा महापातकनाशनम. भगवान आद्य कवी महर्षी वाल्मिकाने रामायणामध्ये 100 कोटी श्लोकांच्या रामायणामध्ये एक सुंदर प्रकारचा प्रसंग आलेला आहे. ज्या वेळेला आई जगदंबा सीता माता, श्री रामचंद्र प्रभू, लक्ष्मण भैया पंचवटीमध्ये होते, शेवटच्या टप्प्यामध्ये. आणि पंचवटीमध्ये असताना महाराज लंकेचा राजा रावण याने सीतामातेचं हरण केलं. सीतामातेला त्या विमानामध्ये बसून तो घेऊन चाललाय आणि मारीच मामाच्या मागे लक्ष्मण भैया आणि प्रभू रामचंद्र गेलेले आहे. आणि इकडे सीता ज्या आकाश मार्गाने चाललेली माता मदती करता बोलवते, धावा हे राघव, धावा मला वाचवा, मला धावा मला वाचवा. पण तिथे कोणी नाही. पण थोड्या अंतरावरती गेल्यानंतर
एक भला मोठा पहाडासारखं शरीर, शूरवीर, त्यांचं नाव जटायू महाराज. त्यांनी हाक ऐकली, माझी कोण अशा प्रकारची श्री रावण घेऊन चाललेला आहे? हे तर माझी मुलगी आहे, जगदंबा आहे, जगत जननी. उड्डाण घेतलं महाराज, शेवट गोड. उड्डाण घेतल्यानंतर रावणाला अडवलं. रावण नीच पुलस्ती कुलाचा तू आहे आणि एका पतिव्रता माऊलीचं अपहरण करणं तुला शोभा देत नाही, सोड त्या माऊलीला. रावण होतात महाराज तो. त्यावेळेला एकच रावण होता, आता अनेक रावण झाले आहे. विठ्ठल जटायू महाराज म्हणता रावण, जोपर्यंत या जटायू महाराजांच्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत त्या जगदंबेला तू नेऊ शकत नाही. हा, मी गेल्यावर कदाचित सांगता येत नाही, म्हणून तो जटायू पक्षी, संपातीचा मुलगा, गरुडाचा अशा प्रकारे पुतण्या त्या रावणाशी झुंज करतोय महाराज. सामान्य नाही, भारताची संस्कृती आहे. एक आपला स्त्रीचं हरण केलं तर पक्षाला राहावलं नाही. समाजापुढे अनेक माता भगिनींचं हरण चाललंय, समाज डोळे लावून बसलाय. म्हणून महाराज अपहरण केल्यानंतर रावण आणि त्यांचं युद्ध घनघोर चाललेलं आहे. आणि घनघोर चालल्यानंतर रावण तो रावण होता, कपटी होता, नीच दुराचारी होता. त्या खडगाने त्या जटायू महाराजांचे दोन्ही पंख कापून टाकले. बा, पंख कापल्यानंतर ते एका दरीमध्ये कोसळले आणि तो लंकेमध्ये सीतामातेला घेऊन चाललेला आहे. तेवढ्यामध्ये श्री रामचंद्र प्रभू पर्णकुटीमध्ये आले आणि सीतेला हाक मारला, सीता नाहीत महाराज. म्हणून धावत धावत त्या वेलांना विचारतात, झाडांना विचारतात, पाण्यांना विचारतात, माझी सीता पाहिली का? प्रवास करत करत महाराज ज्या ठिकाणी 3 दिवसापासून हा वीर पडलेला आहे, त्यांचं नाव जटायू. एका स्त्रीची अब्रू वाचवण्याकरता आपल्या प्राणाचं बलिदान ज्याने दिलेलं आहे, 3 दिवसापासून श्री रामचंद्र प्रभूंची वाट पाहतो आणि चिंतन चालू आहे. राम श्रीराम श्रीराम. लक्ष्मण भैयाने सांगितलं, दादा कोणीतरी या डोंगरातून आवाज येतो तुमचा नावाचा. धावत गेले लक्ष्मणा, बघ माझ्या नावाचं चिंतन कोण करतोय? या डोंगरामध्ये, या भयानक वस्तीमध्ये, रानामध्ये माझ्या नावाचं चिंतन करणारा महात्मा कोण? गेले, पाहिलं, दादा इथे जटायू काका पडलेले आहे, धावा लवकर. विठ्ठल धावत आल्यानंतर समोर पाहिलं तर जटायू काका आहे. काका, प्रभू तुम्ही आलात? मी आलो. धावत गेल्यानंतर महाराज पंख कापले होते, ज्या जखमा झालेल्या होत्या त्याच्यावरती माशा भणभण करत होत्या. शरीर नाशिवंत आहे महाराज, ते कोणाचंही असो. दुर्गंधी प्राप्त झाली होती. गेल्यानंतर जटायू काकाला श्री रामचंद्र प्रभूने मिठी मारली. काका, कोणी केली तुमची दशा? कोणी कापले तुमचे पंख? सांगितलं, राम मी तुमची केव्हापासून वाट पाहतोय. तो नीच रावण माता सीतेला घेऊन गेला. त्याला मी अडवण्याचा प्रयत्न केला, पण ही माझी दशा झाली. मला मरणाबद्दल काही वाटत नाही, कारण हा देह म्हटल्यानंतर याला एक दिवस मरण हे येणारच आणि हा देह जाणारच हे नक्की आहे. कारण या देहाला संतांनी नाशिवंत म्हटलेलं आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह
प्रभू मला मरण्याचं दुःख होत नाहीये, कारण एक दिवशी हे शरीर प्राप्त झालेलं आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, ते जाणार आहे, त्याच्याबद्दल मला दुःख वाटत नाही. पण मला दुःख याचं वाटतं की मी सीता मातेला थांबवू शकलो नाही. रामचंद्र प्रभूच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेत. महाराज, काका, माझ्या पत्नी करता तुम्ही आपल्या जीवाची बाजी लावली. झुंजार तेक विष्णुदास माझ्या पत्नी करता तुम्ही बलिदान केलेलं आहे, आणि ही गोष्ट मला उचित वाटत नाही. मी तुम्हाला नवीन पंख देतो. जेवढं रक्त गेलेलं आहे, पंख कापले गेले, अशक्त तुम्ही झाला, ते मी तुम्हाला नवीन ऊर्जा निर्माण करतो. आकाशामध्ये भरारी करा. नाही प्रभू, का तुम्हाला जगावंसं वाटत नाही? हा देह राहावासा वाटत नाही तुम्हाला? जीवन जगावंसं वाटत नाही तुम्हाला? प्रभू, मला जीवन जगावंसं वाटतं, तुमची गोष्ट बरोबर आहे, पण मला तुमच्या जवळ घ्या प्रभू. मला तुमच्या मांडीवरती घ्या. जटायू नावाच्या पक्षाचं मुंडक भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रांच्या मांडीवर आहे, आणि किलवाल्या नजरेने पाहायला लागले, प्रभू मला आयुष्य नको, मला पंखही नको. का बरं महाराज? प्रत्येक जीवाला जगण्याची आशा आहे, प्रत्येक जीवाला जगावंसं वाटतं, मरावंसं कोणाला वाटत नाही. मी तुमच्या समोर उभा आहे, आणि तुम्हाला जगावंसं का वाटत नाही? प्रभू, मला जगावंसं का वाटत नाही त्याची पहिली गोष्ट असेल, मी जगलो कदाचित, तुम्ही मला पंख दिले आणि पंखाने मी विहार करायला लागलो, पण ज्या वेळेला माझी मरणाची वेळ येईल त्यावेळेला माझं डोकं तुमच्या मांडीवर राहील, हे कदाचित सांगता येत नाही. जगावंसं वाटतं प्रभू, मला जीवन जगावंसं वाटतं मला, पण ज्या वेळेला माझा अंतकाल येईल, शेवटचा वेळ येईल, त्यावेळेला आज ती स्थिती माझ्या पुढे आहे की आज अनंत कोट ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र त्यांच्या मांडीवरती माझं डोकं आहे. हे मला भाग्य प्राप्त होतं ना होतं, म्हणून मला याच्याबद्दल काही खेद वाटत नाही प्रभू. आणि मी दशरथापेक्षा किती भाग्यवान आहे प्रभू. माझा मित्र दशरथ, तुमचे पिताश्री दशरथ, मी दशरथापेक्षा किती भाग्यवान आहे प्रभू. हिंदू संस्कृतीची सांगते, आपल्या घरामध्ये जर कोणी मरत असेल तर त्या माणसाला खाली उतरवण्याची पद्धत आहे, आणि भूमीवरती उतरवल्यानंतर घरामध्ये जो ज्येष्ठ मुलगा असेल त्या ज्येष्ठ मुलाला आपल्या वाडवडिलांना मांडी देण्याची पद्धत आहे ना प्रभू? देतात ना मांडी? म्हणे देतात. प्रभू, मला आयुष्य का नको? मला का नको? कारण मी दशरथ राजापेक्षा एवढा श्रेष्ठ आहे की आज दशरथाला ही तुमची मांडी अंतकाळाला प्राप्त झाली नाही प्रभू. आज माझं डोकं तुमच्या मांडीवर आहे. त्याच्यापेक्षा ही वेळ माझ्या जीवनामध्ये आलेली आहे, ही वेळ मात्र मला डावलायची नाही. म्हणून महाराज, माझ्या जीवनामध्ये आलेली संधी, बरवी वेळ सापडली संधी, पण महाराज,
माझ्या जीवनामध्ये ही संधी चालून आलेली आहे। आज माझं डोकं तुमच्या मांडीवरती आहे आणि माझा मरणाचा शेवट, माझा अंतकाल, अंतिम वेळ तुमच्या मांडीवरती जाणार आहे। हे सुख मात्र माझा मित्र तुमचे वडील हे दशरथाला सुद्धा प्राप्त झालं नाही। तर सांगा प्रभू, माझ्या जीवनामध्ये आलेला हा मोठा पर्वकाळ आणि माझा अंतिम टप्पा मला सोडायचं नाही, कारण दशरथापेक्षा मी भाग्यवान आहे। 4 पुत्र प्रभू की वडिलांचा प्राण आपल्या मुलाच्या मांडीवरती जावा म्हणून मांडी देण्याची पद्धत देतात का नाही इकडे? आणि प्रभू, तुम्ही साक्षात विष्णूचे अवतार आहात, त्यांच्या पोटी जन्माला आलात तुम्ही। भगवान शेष नारायणाचे अवतार साक्षात लक्ष्मण वही आहे आणि तुमच्या हातामध्ये शंख चक्र जे आहे ते भरत आणि शत्रुघ्न प्रत्यक्ष देवाचे अवतार। पण आज ज्या मांडीवरती माझं डोकं आहे हे सुख तुमच्या वडिलांना प्राप्त झालं का? नाही। 4 पुत्र दशरथा अंतकाळी एक ना होता। प्रभू, तुम्ही मला आयुष्य द्याल याच्यामध्ये काही नवल नाही, पण आज माझ्या जीवनामध्ये ही संधी चालून आली आहे, हे मात्र पुन्हा येणार नाही। आणि हा जो वेळ माझ्या जीवनामध्ये अंतिम टप्पा आलेला आहे, आज माझं जीवन सार्थक होणार आहे प्रभू, म्हणून मला हे नको आहे। सांगितलं, रडू आलं प्रभूला। माझ्या पत्नी करता आपल्या देहाचं बलिदान देणारा हा महात्मा काय इच्छेत महाराज? दुसरी तिसरी इच्छा काही नाही प्रभू। असं सांगतात की अंतिम टप्प्यामध्ये मुलगा आपल्या वडिलांना पाणी देत असतो। मला पाणी पाजा प्रभू। तिथे काही प्याला नव्हता किंवा ग्लास नव्हता। लक्ष्मण भैयाने वंजडी केली आणि तिकडे आणल्यानंतर जटायू काका म्हणता, प्रभू, मी जर पाणी पिण्याचा प्रयत्न केला, तुमचं चिंतन माझ्या मुखात चालू आहे ते बंद होईल। तुम्ही माझ्याच कानामध्ये राम श्रीराम म्हणा, मी पाणी पितो। तुम्ही माझ्याच कानामध्ये राम जय राम श्रीराम म्हणा, मी पाणी पितो। कदाचित तुमचं नामचिंतन जर केलं नाही आणि मला जर अंतिम टप्प्यामध्ये पाणी पिण्याची वासना झालेली आहे, तर माझा केलेला प्रयत्न हा विफल जाईल आणि माझ्या वासनेच्या रूपाने कुठेतरी मला जन्माला यावं लागेल। म्हणून तुम्ही नामचिंतन करा। संत सांगतात महाराज, वासनेने माणसाचा जन्म होतो, जन्म घेणे लागे वासनेच्या। म्हणून तुम्ही राम राम म्हणा। जगाचा मालक तो स्वतः राम राम बोलताय जटायू काकाच्या कानात, आणि ते पाणी प्राशन केलं। सांगितलं, प्रभू, माझा अंतकाल जवळ आलेला आहे, तुम्ही माझ्याकडे बघत राहा, तुमचं रूप मला न्याहाळू द्या। आणि महाराज, अजून काही इच्छा आहेत महाराज? बोला काका, अजून काही तुमची इच्छा आहे का? सांगितलं, प्रभू, तुम्ही माझ्या समोर आहात, हे भाग्य कोणाच्या नशिबामध्ये आहे, पण माझी एकच इच्छा आहे, माझी खाण्याची इच्छा नाही, काही पिण्याची इच्छा नाही, पण माझी एकच इच्छा आहे। कोणती महाराज? की तुमचं नामचिंतन करता करता माझा प्राण जावा, अशी माझी कडकडीची विनंती आहे तुम्हाला। कारण मरताना माणसाच्या मुखामध्ये कदापि नाव येत नसते, ती मोठी अवघड गोष्टी आहेत महाराज। म्हणून महाराज, प्राण जाते वेळी म्हण नारायण, याला भाग्याला त्या मेळाचं, पण माझी एकच इच्छा आहे, जर आता अजामेळाचं भाग्य प्राण जाताना त्याने नारायण म्हटलं, त्याचा उद्धार झाला, तसं माझं रामकृष्ण म्हणता जाओ माझा प्राण, रामकृष्ण म्हणता
जाओ माझा प्राण अंतिम टप्प्यामध्ये माणसाचं अंतकालाच्या वेळी नाव तोंडात येत नाही आणि ती माझी इच्छा आहे। रामकृष्ण म्हणता जाओ माझा प्राण हेची कृपा दान मागतसे। प्रभू तुम्ही माझ्याकडे बघा। भगवान परमात्मा आपल्याकडे भक्ताकडे बघतात आणि पाहता पाहता जटायू महाराजांनी प्राण सोडला। मनुष्य मेल्यानंतर मसनभूमीमध्ये साखर किंवा पेढे वाटून तोंड गोड होईल, शेवट नाही गोड होईल। म्हणून महाराज हे जाती ते गिधाळ पक्षी आहे, पण भगवत कार्याकरता आपला प्राण समर्पित केला आणि देवाच्या मांडीवर ज्याचा प्राण जातो याच्यापेक्षा जीवनाचा शेवट कोणता गोड आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचं वर्णभंगाच्या पहिल्या चरणात
त्यांच्या मांडीवरती गेला, याच्यापेक्षा त्यांचा शेवट कोणता राहिलात महाराज? आजकालच्या वस्तुस्थिती अशी आहे या कलियुगामध्ये, जर बापाचा प्राण जात असेल तर बापाला आपल्या मुलाची मांडी मिळते किंवा ना मिळते हेही शाश्वत नाहीत महाराज. मग ज्यांना आपल्या अनंत कोट ब्रह्मांड नायक श्री रामचंद्र प्रभूच्या मांडीवरती त्यांचा प्राण जातोय, त्यांच्या जीवनाची काय कथा? एवढंच नाहीत महाराज, लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मण भैया आपल्या वडिलांमध्ये यांच्यामध्ये काही अंतर नाही, त्यांचा प्राण माझ्या मांडीवरती शेवट झालेला आहे. चंदनाचं सरपण गोळा केलं महाराज, आणि चंदनाचं सरपण गोळा करून श्री रामचंद्र प्रभूने जे सुख तो विधी दशरथ राजाला ते प्राप्त झालं नाही किंवा यांना ते प्राप्त झालं नाही, ते जटायू काकाचा तो देह चंदनाच्या सरपणावरती ठेवला. जसं आपण विधी करतो, पाणी देतो, तो विधी भगवान परमात्म्याने पूर्ण केला चंदनाच्या सरपणामध्ये. आणि महाराज हे एक अशा प्रकारचं त्यांचं जीवन आज रामायणामध्ये उज्ज्वल झालं. त्यांच्या मांडीवर त्यांचा प्राण गेला. आद्य गुरु महर्षी वाल्मिक महाराजांनी 100 कोटी श्लोकांच्या रामायणामध्ये असं लिहिलेलं आहे की वारकरी संप्रदायामध्ये जे जिवंत ज्वाज्वल उदाहरण आहे, जरा ग्रंथ बघा, असं कोणतं क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी जटायू काकाचा शेवट गोड झालेला आहे? रामायणाचं चिंतन आहे महाराज. भगवान श्री रामचंद्र प्रभू नाशिक मधून आई जगदंबेला शोधण्याकरता निघाले. 3 दिवस त्यांना यांच्यापर्यंत येण्याकरता लागले. ज्यांचं रामायण मी वाचलं, वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य, त्यांच्याकडे आम्ही काही दिवस चातुर्मासाला होतो. या विदर्भामध्ये जन्माला आले महाराज. भीष्माचार्य म्हणण्यापेक्षा वारकरी संप्रदायाच्या मागे एक कवच परमपूज्य वैकुंठवासी वक्ते बाबा, आणि त्यांनी जे रामायण लिहिलेलं आहे सविस्तर चिंतन. नाशिक मधून 3 दिवस प्रभू रामचंद्राला इथे लागले. नाशिक जिल्हा, इगतपुरी तालुका, गावाचं नाव घोटी, आणि घोटी गावातून टाकेद नावाचं तीर्थ, आणि टाकेद नावाच्या तीर्थाजवळ आजही जटायू काकाचं दहन प्रभू रामचंद्राने केलेलं आहे. हे आपल्या वारकरी संप्रदाय साधू संतांच्या परंपरेची दिव्य दृष्टी आहे. पाहत राहा, आजही ते ठिकाण आहे, तिथे जाऊन पहा. पुन्हा बोलतो, नाशिक जिल्हा, इगतपुरी तालुका, घोटी नावाचं गाव, आणि घोटी नावाच्या गावात टाकेद नावाचं तीर्थ, त्या ठिकाणी जटायू काकाचा अंत शेवट प्रभूच्या मांडीवरती विलीन झाला. आणि अशी स्थिती ज्या वेळेला होते त्यावेळेला समजून चाल की आपल्या जीवनाचा शेवट गोड झाला. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की याजसाठी केला होता अट्टहास, मला अनेक दिवसापासून अनेक जन्मामध्ये प्रयत्न माझे चालू होते. याजसाठी केला होता अट्टहास, अट्टहास माझे प्रयत्न चालू होते. आणि बरेच दिवसापासून माझे प्रयत्न चालू असताना महाराज याच अवतारामध्ये ज्याची तहान मला लागलेली होती, ज्याची अपेक्षा मला होती, ती अपेक्षा आज पूर्ण झाली. का बरं? कारण समाज जे जातो, लोक जे जातात तर आपली काया खाली ठेवून जातात, त्यांचं प्रेत खाली ठेवून जातात. पण ज्याचा लळा मला लागलेला होता, ज्याची अपेक्षा मला लागलेली होती, त्या संतांच्या मार्फत मी ज्या वेळेला त्यांना निरोप पाठवावा, त्यावेळेला देवाने ते हाक ऐकावावी आणि स्वतः मला घेण्याकरता भगवान परमात्मा त्या गंगेच्या तीरी मला घेण्याकरता यावे. निष्ठ घेण्याकरता नाही, हाती धरून या देवे नेला तुका. निष्ठ घेण्याकरता आले नाही महाराज, प्रत्यक्ष माझा हात त्यांनी धरावा, माझ्याकडे प्रेमाने पाहावं आणि मला त्या विमानामध्ये बसवावं. हे माझ्या जीवनाचा शेवट गोर आहे. आणि एवढंच नाही महाराज, अंतकालामध्ये भगवान सापडेल किंवा नाही, पावेल किंवा नाही, पण अंतकाळाच्या वेळे तो भगवान आम्हाला पावलेला आहे.
अंतकाळी विठू आमासी पावला, अंतकाळी विठू आमासी पावला, अंतकाळी विठू आमासी पावला, अंतकाळी विठू आमासी पावला, अंतकाळी विठू आमासी पावला. हे आमच्या जीवनाचा शेवट आहे, आमचं भाग्य आहे. आजपर्यंत जेवढे लोक गेले त्यांच्या देहाची तीम चिमुट राख झाली. आपल्याला खऱ्या अर्थानं शेवट कळत नसेल, पण तुकोबाराय म्हणता आमचं एवढं भाग्य आहे की मरणाहाटी सुटली काया. या कायेवर यमाची सत्ता आहे, या देहावर यमाची सत्ता आहे. पण आमचा शेवट गोड झाला की आमची सत्ता यमावर होती. या शरीराला तो स्पर्श करू शकला नाही. एवढंच नाही, देवाने स्वतः आमच्या हाताला धरावं, विमानामध्ये बसवावं. अंतकाळी विठू आम्हासी पावला. अंतकाळाच्या वेळी भगवान परमात्मा आम्हाला स्वतः म्हणू लागले, तुकोबाराय वाड वेड झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलवितो. साक्षात परमात्म्याने मला म्हणावं, तुकोबा या मी तुम्हाला घेण्याकरता आलाय. आपल्याला घेण्याकरता कोण येतं हे आपल्याला काही सांगता येत नाही, पण प्रत्यक्ष तुकोबा आपले अनुभव प्रकट करतात की असा शेवट गोड नाही झाला महाराज. प्रत्यक्ष भगवान आम्हाला बोलवतोय, या तुकोबाराय मी तुम्हाला घेण्याकरता. शेवट तो बहु गोड भला झाला.